काय करते जयश्री? वाढते की फराळ करायची. नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला, नमस्कार भावा बहिणीला, नमस्कार. दुपार होऊन गेली, आता शिकता आजी आली. तर आज मोठी एकादश आहे, या फराळ करायला. आमच्यात फराळ करायला म्हणजे शाबू केला हो का बघा. शाबू कलिंगड रामफळ आणले. रामफळ आणलेली त्या दिवशी बाजारात आणली होती. हां या फराळ करायला भावा बहिणीनो. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. या शाबू खायला बघा कसा झालाय शाबू. दही आणलं का? दही आणले. तिथं पापड्या तळल्यात का नाही? अहो पापड्या मी पण तळल्या की पापड्या तळल्यात का? पापोड्या. मोठी एकादश आहे की. टरबूज बी आणले. दाजी मोठी एकादश धरते तेवढी. भावा बहिणीनो या फराळ करायला. दाजी एक गोष्ट राहिली तुमच्याकडे. काय? मला आवडत असते ते आणलं नाही तुम्ही. काय नाही आणलं कशाला म्हणू तुम्हाला काय? पेंट खजूर? हा पेंट खजूर नाही ना लक्षात आणायचे. कलिंगड कुठून आणलं? कलिंगड आलं तिथं बाजारात. हा तिथं आलं का बाजारात? आणतं का? हां बरोबर आहे का? महादेवाचा अभंग म्हणणारच आहे मी भावा बहिणीनो. या फराळ करायला. दही द्यायचं का दाजी? दही टाक वाढ की त्यात. दही वाढ दही पापड्या तळलेल्या आहेत ते उपासाचे वाढवतात. रामफळे मस्त रामफळ. आहे. या रामफळ खायला बघा कसले छान रामफळे. आधी मला ह्यांना वाढू द्या. ह्यांची लय बडबड असते. जवळ वाढीत नाही तर वाढ वाढ वाढ. घरी दही केले दाजी कसे वाटते दही बघा. चांगलं झाले. घरी केलंय दही चांगलं आले का? चांगलं आलंय ते. मस्त झालंय ते एकदम. लय बी नका तुम्हाला. आधी आंबट आहे कसं बघा जा. नाही थोडं टाकलंय काय टाकते थोडं थोडं घेते. मला नको का दही. हां तर मला वाटत दही मला नको. मला खायला आवडत आहे तसं नको. शाबूत मला शाबूत. टरबूज हे करावं. टरबूज आणलं एक. या कलिंगड खायला या माता बहिणी. हां या काल केलेल्या पापड्या शाबूच्या नका चकली बघितलं का? हे काल केलेलं आपण. चांगले झाले पापडे मस्त एकदम पांढऱ्या शिपड झालेत. हां मग होतच असतंय. ही शाबू टाकून खिसून केले त्या. हे चकली मस्त झालं. केली. चकली शाबूची केली चांगली. शाबूचे दाजीसाठी आपल्या दाजीला आवडते. पापडी तळी का म्हणते दाजी. या माता बहिणीनो शाबू खायला या. चला म्हणते अभंग मी तुमच्यासाठी. आज मोठी एकादश आहे. तर मोठी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मी अनेक कुठं देवळात दाजीनं आज नेलं नाही पांडुरंगाला. मला नेलं का दाजी? कुठं उशीर झाला ते गेलंच नाही ते आपण. नाही का ना? दाजीने आज मला मंदिरात बी नेलं नाही. तर या तुम्ही सगळेजण फराळ करायला. दाजी रामफळ खातो का? राहून थोडं दे की. सगळ्याला द्यायचं थोडं थोडं ताटात. जे काय की ठेवले की आणि ते हाई एक राहून देते. आता हे टरबूज बी ती कलिंगड आहे तिकडे. ते कलिंगड बी घ्यायचं का? चिरून देऊ बाय. चिरा येईन परत राहून दे किती आधी. हे तर पण म्हणले की अभंग एक म्हणणार आहे म्हणून. म्हणते की अभंग. बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं. या फराळ करायला माता बहिणीनो भावा बहिणीनो. या फराळ करायला. म्हणे का अभंग? म्हणते अभंग. रामफळ लय आवडतंय कवटायले दाजी म्हणजे तर मना अभंग मना अभंग. दाजीच असते कुरकुर कुरकुर. कलिंगड बी आवडते दाजी. दोन काढले नाही कलिंगड एकच काढलं. बाजार एकच मोठं आहे ते जरा. हा मोठं आहे ना कलिंगड. नाही आणि का नाही पाहिजे. स्वस्त होती का? तू कुठलं 20 रुपयाला आणलंय ते? 30 रुपये म्हणत होता त्याला. 20 रुपयाला दे म्हणलं. दिलं 20 रुपयाला दिले. बर म्हणे का आपण मग एखादं आहे मोठी. या फराळ करायला सगळी जण म्हणते अभंग ऐका. परत का किती रामफळ आधी अभंग तर म्हण घे. आवडतंय व आवडते म्हणून आधी अभंग म्हणून तर परत रामफळ खात बसली. लय दाजीच आहे रे बाबा कुरकुर.
उरक म्हणलं लवकर अभंग मग. मग ते या आल्या शेजारच्या मावशी बी या रामफळ खायला मावशी या इथं बसायला व्हिडिओ चालू आहे. काय फोटो होय गिफ्ट आले एकादशीचं मला मोठ्या एकादशीचं गिफ्ट दिलंय साईबाबाचा फोटो दिलाय आजच आले गिफ्ट लावायचं वर भितळावर मावशी खुनवी देत्या ही फोटो कोणी दिला एवढा मोठा म्हणते त्या गिफ्ट आलंय म्हणलं मला हे मोठ्या एकादशीचं गिफ्ट आलंय सकाळ सकाळ तिथं वरी लावायचंय. बरं बरं म्हणा अभंग मग एखादा. प्लेट टाकीत प्लेट टाकते म्हणते अभंग थांबा फळ खाल्ल्यावर लगेच लगे पाणी प्यायचं नाही सर्दी होत असते का दाजी. हां या वय फराळ करायला म्हणते अभंग रामफळ खाऊ वाटलं म्हणून माफ करा माझा वेळ गेला तुमचा पण वेळ गेला. कधी म्हणते अभंग आपण बेलाचा म्हणायचा अभंग आज मोठी एकादशी तर अभंगातलं काही चुकलं तर माफ करी जावं. एक मुलगी बहीण म्हणून या फराळ करायला दाजीला तर वाढलेच. बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोना गमा देव पार्वती दोन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोना गमा देव पार्वती दोन पहिल्या सोमवारी महादेव बसले आंघोळीला. ऐका माता बहिणींनो वेळ गेला रामफळ खाण्यात माफ करा. पहिल्या सोमवारी महादेव बसले आंघोळीला पाणी सोन्याचं गंगाळ त्याला आग बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं ग महादेव पार्वती दोन दुसऱ्या सोमवारी धया दुधाच्या घागरी. माता बहिणींनो ऐका भावा बहिणींनो ऐका दुसऱ्या सोमवारी धया दुधाच्या घागरी अभिषेक होतो शंभूवरी आव अभिषेक होतो शंभूवरी अन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं ग महादेव पार्वती दोन महादेव पार्वती दोन. माता बहिणींनो ऐका तिसऱ्या सोमवारी तिळ तांदळाच्या राशी आव तिसऱ्या सोमवारी तिळ तांदळाच्या राशी पार्वती बसली शंभो पाशी अन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं अग सापडलं सोनं महादेव पार्वती दोन चौथ्या सोमवारी महादेव बसले तपाला. ऐका माता बहिणींनो चौथ्या सोमवारी काय झालेले चौथ्या सोमवारी महादेव बसले तपाला आव बसले तपाला पार्वती बसली जपाला महादेव बसले तपाला पार्वती बसली जपाला अन बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोनं ग महादेव पार्वती दोन. पाचव्या सोमवारी बेल वाते महादेवाला. बघा पाचवा सोमवार आलेला आहे माता बहिणींनो आज मोठी एकादश आहे. हे जयश्रीचं काही चुकलं तर माफ करी जा म्हणून आता काय म्हणायचंय आपल्याला
पाचव्या सोमवारी बेल वाहते महादेवाला, आळणी नैवेद्य असतो महादेवाला. आव पाचव्या सोमवारी बेल वाहते महादेवाला, आळणी नैवेद्य असतो महादेवाला. बेलाच्या पानात नमला बाई सापडल सोन, अग सापडल सोन. महादेव पार्वती दोन, महादेव पार्वती दोन. शंभो शिवशंकरा पार्वती पते शिव हर 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 महादेव. गुरुदेव दत्त बोला कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. अलम प्रभू महाराज की जय. या फराळ करायला काही चुकलं कशातलं तर माफ करी जा.